हॅलो गाईज, वेलकम टू माय लिके चॅनल. आजची रेसिपी माझी पर्सनल फेवरेट आहे, विच इज स्वीट हनी चिली पटॅटो. आणि या रेसिपी मागे एक स्टोरी आहे जी की खूप इंटरेस्टिंग आहे. ती स्टोरी आपण सुरुवात करूया. स्टोरी अशी आहे की एक दिवशी मी असंच सहज स्वीट हनी चिली पटॅटो काय असतं हे बघायला ही रेसिपी ट्राय केली. तेव्हा असं झालं की खूप छान झाली ही रेसिपी आणि मी फोटोज वगैरे काढले. तुम्ही फोटोज माझ्या एका फ्रेंडला पाठवले. ऑलरेडी त्याला भूक लागलेली, की त्यांनी पाहिली रेसिपी आणि भुकेच्या ह्याच्यामध्ये आपण चिडतो आणि थोडंसं आपलं चिडचिड होते. तसं तसं झालं आणि त्याचं असं झालं की मी नाही बोलत होते तुझ्याशी आणि त्यांनी एंड अप केलं मॅगी बनवून आणि मॅगी खाऊन तो शांत झाला. त्यानंतर मी त्याला बोलली की जेव्हा कधी तू घरी येशील तेव्हा मी तुला ही स्वीट आणि चिली पटॅटो रेसिपी नक्की बनवून देईन. सो अशा ह्या रेसिपीच्या मागे ही स्टोरी आहे पूर्ण. त्याच्यामुळे ही रेसिपी माझ्या खूप लक्षात आहे आणि खूप स्पेशल आहे. अशा प्रकारे ही स्टोरी समाप्त होते. सो आपण आता रेसिपीकडे वळूया. जसं की तुम्ही पहिल्या क्लिपमध्ये पाहिलं असेल, आपण बटाट्याला बॉईल करून घेतलंय गरम पाण्यामध्ये आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं. त्याच्यानंतर तसं ते पाणी साईडला काढून बटाटा एका कढईमध्ये घेतला, त्याच्यामध्ये मीठ आणि कॉर्नस्टार्च टाकलं, त्याला मस्तपैकी कोट होऊन गेलं. हे फ्राय आपण करत आहोत त्या बटाट्याला, तुम्ही बघू शकता. ह्याच्यानंतर एक आपण सॉस रेडी करणार आहोत आणि सॉस खूप सिम्पल आहे, त्याच्यामध्ये जास्त काही नाही आहे. हे प्रिपेअर करण्यासाठी तुम्हाला असं काही फारसं एक्सपेन्सिव्ह स्टफ होणार नाही आहे. जे घरी आहे, जे घरी व्हेजीज आहेत ते तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. सध्या बटाट्याला फ्राय होताना बघूया आणि त्याला छान क्रिस्पी असं गोल्डन फ्राय करून घ्यायचं. सो सगळे असे बटाटे छानपैकी क्रिस्पी फ्राय करून घ्यायचे. मी बटाटा काय बोलते, इट शुड बी कॉल्ड ॲज फ्राईज. सो इथे इन्ग्रेडियंट्स आहेत लसूण, शिमला मिरची, सॉसेस, हनी आणि मैद्याची स्लरी. आणि तेल टाकायचं पहिल्यांदा, लसूण टाकायचं, त्याला छान परतून घ्यायचा, शिमला मिरची टाकायची, त्याच्यानंतर त्याला थोडंसं झाकून ठेवायचं, तिला वाफून द्यायची आणि त्याच्यानंतर मीठ टाकायचं. नंतर एक एक सॉसेस सोडायचे, रेड चिली सॉस, सोया सॉस, हे असं मिक्स करून घ्यायचं चांगल्यापैकी. आणि मैद्याची स्लरी ती टाकायची, जस्ट बिकॉज ते थिक व्हायला पाहिजे आणि छान ते कोटिंग मिळून आलं पाहिजे. हनी टाकायचं कारण ते सगळ्या ह्याला बॅलन्स व्हायला पाहिजे. रेड चिली पावडर टाकायची आणि त्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर मेन इन्ग्रेडियंट येतो आपले फ्राईज जे आपण फ्राय करून ठेवलेले, आणि असं मिक्स 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 करायचं. प्रत्येक फ्राईजला तो सॉस लागला पाहिजे, त्याच्यामध्ये अजून जास्त टेस्ट येणार. आणि बंद करून मस्तपैकी प्लेटिंग करायची. आणि प्लेटिंग करताना तुम्ही वरतून सेसमे सीड्स टाकू शकता, विच मीन्स तीळ. आणि असंच आम्ही ही प्लेटिंग करून छानपैकी कॉम्बो केला थम्सअप सोबत. तुम्ही सांगा ही रेसिपी कशी वाटली आणि ह्या रेसिपीची मागची स्टोरी कशी वाटली.